आज आम्हाला तुमचं मन कळलं. बरं जाऊ दे, मी तुला इतकं समजावून सांगतो, माझ्या मनामध्ये दुजेपणा नाही, तरी तू म्हणायचं ते म्हणतीस. तर मला एक सांग सत्यभामा, उद्या आम्हाला ब्रह्ममुहूर्तावर भौमासुर उर्फ नरकासुर दैत्याला मारायला जायचंय. माझ्या सोबत तू माझ्या रथावर येशील का? आम्ही बायका काय तुम्हाला साजऱ्या दिसतो काय? उगच आपलं नव्या कपड्याला जुनं ठिगळ लावल्यासारखं आम्ही काय शोभतो काय तुम्हाला? अगं सत्यभामा, ही भाषा सोड. तुझं जर येणं होत नसल तर मग रुक्मिणीला नेऊ का? रुक्मिणीला नेऊ काय म्हणल्याबरोबर भाषाच बदलली ना. हिचं म्हणणं एकदा जर घेऊन जा म्हणलो तर आपला कायमचा नंबर कटते. नाही, मी बी येते म्हणली, नाही आला काय झालं? तुम्हाला जर बरं वाटत असेल, तुम्हाला जर साधत असेल नवरी तुमच्या संग, तर येते म्हणली. अगं मला साधते, बरं वाटते, शोभतीस, आवडतीस, म्हणून मी तुझ्या संग लग्न केलंय. मला काय जबरदस्ती होती काय तुझ्या संग लग्न करायची? तू आवडती आहेस म्हणून मी तुझा स्वीकार केलेला आहे. सत्यभामा म्हणली, देवा मग येते म्हणली मी. कारण आता नाही म्हणाव तर आपला कायमचा नंबर कटते. येते म्हणली देवा. बरे म्हणले, चाल म्हणले. आश्वेन वध्ये चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर भगवंतानं रथ सज्ज केला. सत्यभामेला त्या रथावर घेतलं आणि ज्योतिषपूर नगरीला चाल करून गेले त्या नरकासुराला मारण्याकरता. आणि त्याच्या महाद्वाराच्या पुढे आपला रथ उभा केला आणि त्याला आव्हान दिलं युद्धाचं. नरकासुरा, मी युद्धाला आलो. क्षत्रिय असला तर माझ्या संग युद्ध करायला ये. असं म्हणल्याबरोबर नरकासुराला वाटलं, माझ्या वासानं प्राणी मरून पडतात, मला पाहिल्याबरोबर भेऊन पळतात, आणि हा कोण असल? मला युद्धाची पुकार करणारा कोण असल? मला ललकारणारा कोण असेल? गोपुरावर त्यानं जाऊन पाहिलं आणि गोपुरावर जाऊन पाहिलं त्यावेळेला कळलं द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आहे आणि एकच पत्नी त्याची सोबत आहे, सत्यभामा. युद्धाला आलाय, बायकोला घेऊन युद्धाला आलाय. याच्याजवळ काही सैन्य नसेल का? याच्याजवळ काही हाती घोडे काहीच नसेल काय? इकून बसा, तुम्ही इकून बसा. हा, तिथं सरकू नका, इकडं बसा की, या माईक पशी बसा की. युद्धाला आलाय तर माझ्या संग पत्नीला घेऊन युद्धाला आलाय. भगवंतानं पुन्हा त्याला पाहून सांगितलं, नरकासुरा, तुझ्या संग मी युद्ध करण्याकरता आलो.
क्षत्रिय असलास तर तो मला माझ्या संग युद्ध कर, नाहीतर हारलो म्हणून शरण ये. वा रे वा. पण त्यानं विचार केला, हा एकटा आहे, एकट्या माणसासंग अनेक माणसानं युद्ध करणं बरोबर नाही. त्याचं जे काही सैन्य होतं त्याला सांगितलं, तो एकटा आहे, एकट्या संग एकट्यानंच युद्ध करायचं, दोघा जणांना युद्ध करायचं नाही. म्हणून मी बाहेर गेल्यावर दरवाजा लावून घ्या आणि बाहेर कोणीच निघू नका. मी सामर्थ्यवान आहे त्याच्या संग युद्ध करायला. भौमासुर उर्फ नरकासुर दैत्य भगवंता संग युद्ध करण्याकरता निघाला आणि दोघांचं घनघोर युद्ध झालं. युद्धामध्ये सुद्धा युद्धनीती त्याला माहीत होती, युद्धामध्ये सुद्धा तो निपुण होता, रंगलेला होता, बलाढ्य रणयोद्धा होता. भगवंताला आटोपत नव्हता एवढा शूरवीर होता. भगवंताने विचार केला, एवढा बाणाचा वर्षाव मी करतो तरी पण हा आटोपत नाही. त्यावेळेला भगवंत सत्यभामेच्या पाठीमागे लपले. सत्यभामेच्या पाठीमागे भगवंत लपले. त्यावेळेला काय झालं, या नरकासुरानं विचार केला, ज्याच्या हातात शस्त्र आहेत त्याच्या संगच युद्ध करावं, ज्याच्या हातात शस्त्र नाही त्याच्यावर बाण टाकू नाही. दुसरी गोष्ट, ज्यानं पाठ दाखविली त्याला मारू नाही. पाठ दाखविणं म्हणजे भिवून पळणं. हा नुसती पाठ दाखविली नाही, भिवून पळाला नाही, तर बायकोच्या पाठीमागे जाऊन लपलाय. आणि बायकोच्या पाठीमागे जाऊन लपलाय म्हणजे बायकोच्या समोर याचा अपमान करणं बरोबर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता याला मारावं तर अगोदर याच्या बायकोला मारावं लागते, कारण बायकोच्या पाठीमागं आहे. स्त्री हत्येचं पाप लागते. एवढा विचार त्या भौमासुरानं केला. पण भगवंत ते चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरामध्ये शिरोमणी आहेत भगवंत, गुणामध्ये लावण्याची खाणी आहे. मुकुट शिरोमणी धन्य तुझी विठोबा. भगवंत गनिमी कावा करायला सुद्धा कोणाला आटोपत नाहीत, रणांगणामध्ये युद्ध करायला कोणाला आटोपत नाहीत, आणि कोमलता त्याच्यासारखी मदनासीच नाही. जैसा ज्याचा भाव तैसा त्याचा देव आहे. सत्यभामेच्या पाठीमागं लपले त्यावेळेस नरकासुरानं धनुष्यबाण खाली ठेवलं आणि एवढी संधी साधली भगवंतानं. सत्यभामेच्या पाठीमागं लपून बाण सोडला आणि त्या बाणानं नरकासुराचा शिर उडवलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या नरकासुराचं शिर उडालं. ते शिर उडालं, आकाशपंथामध्ये गेलं आणि भगवंताच्या पायावर येऊन पडलं आणि ते शिर भांडू लागलं. काय भगवंता, ब्रह्मांड नायक तुला म्हणतात, अरे तू नुसती नजर वाकडी केली तर ब्रह्मांडाच्या उतरंडी पडतात, आणि एवढा कपटी कावा माझ्या संग करावा, बायकोच्या पाठीमागे लपून मला बाण मारावा, हे तुला शोभलं का? हे शिर भांडू लागलं. भगवंत काही उत्तर देत नव्हते, कारण भगवंताला कळालं की आपण याला कपटानं मारलं, युद्धनीतीनं आमनासामने याला मारलं नाही. यानं जे बोललं ते आता बोलून घ्यावं लागते. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं, नरकासुरा, तू क्रोधी आहेस, अविश्वासी आहेस, अत्याचारी आहेस, दुष्ट आहेस, दुराचारी आहेस, दुरात्मा आहेस,
आणि तुझ्यासारख्या संग गनिमी कावा करणं हेच योग्य आहे. पण जरी करता माझी चूक झाली असेल तर मी तुला वरदान देतो. आणि त्याला वरदान दिलं भगवंतानं. कोणतं वरदान दिलं? आजची जे चतुर्दशी आहे, कोणती चतुर्दशी? आश्वेन वध्ये चतुर्दशी. या चतुर्दशीला तुझं नाव देऊ म्हणजे आजरांबर राहतील. म्हणून त्या चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. तिचं नाव आहे चतुर्दशी. पण आपण येरी साध्या भाषेत बोलतो नरक चतुर्थी. म्हणजे आपली भाषा जरा सवलतीची भाषा असते. एखाद्या शब्दातून अर्थाचा अनर्थही होत असेल पण आपण सोपी भाषा वापरण्याचा प्रयत्न करतो. त्या नरक चतुर्दशीला भगवंतानं वरदान दिलं. जो कोणी ब्रह्म मुहूर्तावर उठणं लावून त्या दिवशी मंगल स्नान करील त्याला वर्षभर विघ्न बाधा होणार नाही. याचा परिणाम कसा आहे पहा. ते एक मुहूर्त जर साधविला तर येणारं गंडांतर वर्षभर टळते. अक्षणानच होणार असला तर टळते. एवढं त्या चतुर्दशीचं महत्त्व आहे. भगवंतानं त्या चतुर्दशीला महत्त्व दिलं आणि त्या भौमासुराच्या राजमहालामध्ये गेले. त्याची ती बंदीशाळा होती. त्या बंदीशाळेमध्ये खूप लोकायला जेलमध्ये घातलेलं होतं. एवढंच नव्हे तर 16,100 कुमारिकायला बंदिस्त बनवलेलं होतं. आणि ती बंदीशाळा मुक्त केली. 16,100 कुमारिकायला बंदीशाळेतून मुक्त केलं. भगवंतानं सांगितलं, कुमारिकांनो, तुम्हाला तुमच्या माहेरी जाण्याकरता एकीला एक रथ देतो आणि त्या रथामध्ये बसून तुम्ही तुमच्या माहेरी जा आणि तो रथ मी तुम्हाला कायम देतो, वापस घेत नाही. त्यावेळेला त्या कुमारिका भगवंताला शरण आल्या. ते म्हणतात, भगवंता, या दुष्टानं विनाकारण आम्हाला बंदिस्त केलं, कारागृहामध्ये ठेवलं आणि आज आमच्याकडं जग चांगल्या नजरेनं पाहत नाही. कारण सीता माता तेवढी पवित्र असून सुद्धा एका वरट्यानं तिची निंदा केली होती. जग आता आमच्याकडे चांगल्या नजरेनं पाहत नाही. जग म्हणते, या भौमासुरानं काय यायला कुमारी ठेवला असेल काय, यायला चांगलं ठेवलं असेल काय, यायचा उपभोग घेतला असेल. आज आम्ही ब्रह्मचर्य आहोत, कसल्याही प्रकारचा आम्हाला कलंक नाही, पण जग आम्हाला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. भगवंता, एक तर आम्हाला आमचे आई वडील घरी घेत नाहीत आणि दुसरी गोष्ट, पत्नी म्हणून आमचा कोणी स्वीकार करत नाही. आमचं जीवन बर्बाद झालं, आम्ही निराधार झालो आणि निराधाराला आधार देणारा तूच एक आहे. तुझ्याशिवाय जगामध्ये निराधाराला आधार देणारा कोणी नाही. जगी जास कोणी निराधार आकाशाचा तोची भरसा आहे, तोची भरसा आहे. जगी जास कोणी नाही, जासी देव आहे. जगी जास कोणी नाही, जासी देव आहे.
जगे ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आकाशाचा तोची भारस आहे. भगवंता, आज आमची अशी परिस्थिती आहे, एक तर आम्हाला आई वडील घरी येऊ देत नाहीत, पत्न्या म्हणून आमचा कोणी स्वीकार करीत नाही, आमचं जीवन निरर्थक झालं, आमचं जीवन व्यर्थ झालं, आम्ही बट्टेबाज बनलो, विनाकारण आम्हाला बट्टा लागला. आणि भगवंता, ज्याला कोणी नाही त्याला तुझा आधार असते. आम्ही अनन्य भावानं तुला शरण आलो. शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता. घे घे खुशी तुझा रे भगवंता, घे खुशी तुझा रे भगवंता, घे खुशी तुझा रे भगवंता. आलो शरण तुला भगवंता, घेईत कुशीत तुझ्या भगवंता. अनन्य भावानं आम्ही तुला शरण आलो. आम्ही कसे जरी असलो तरी तुला शरण आलो. तुला शरण आलो म्हणून तुम्हा आम्हाला शरणागती दे. न पाहे जात पात अथवा कला, साधा भोळा ही उदरीला, ऐसा लौकिक तयाचा. वा वा वा. देव भावाचा भुकेला, न पाहे जात पात अथवा कला, साधा भोळा ही उदरीला, साधा भोळा हे उदरीला, ऐसा लौकिक तयाचा. तैसा लौकिक तयाचा. ते काय कलावंताचाच उद्धार करतो किंवा उच्च कोळीचा असेल त्याचा उद्धार करतो हे नाही. जो मला अनन्य भावानं शरण येतो त्याला मी दूर लोटत नाही असं भगवंत म्हणतात. भगवंतानं कुमारिकांची ही निराधार अवस्था पाहून होकार दिला. 16,100 कुमारिकाचा पत्न्या म्हणून त्याचा स्वीकार केला. काय उदार अंतकरण आहे भगवंताचं. एवढं मोठं काम करायला वाघासारखी छाती पाहिजे माणसात. माग लागलेल्या बाईला आधार देणं तितकं सोपं आहे काय? आपल्या समजा गृहीत धरा एखादी बाई आपल्या माग लागली, तुमच्या घरी येऊ द्या. नको बापा, घरी गेल्यावर मी घरची किती भांडल मला तुला घरी नेल्यावर. इतकं सोपं आहे काय?
पण ते भगवंत आहेत. भगवंतानं स्वीकार केला. भगवंतानं स्वीकार केला त्यावेळेस नारद मुनी हजर. श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायणे त्याडच वाजव नारायण 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 नारायण. काय चाललंय भगवंता? काही नाही म्हणले. कसं काय काही नाही? 16,100 बायका केल्यात ना. काही नाही कसं काय? बिगर लग्नाच्याच घेऊन जाता काय? तुम्हाला काय ब्राह्मण मेला वाटलं की काय? अरे तुझ्याजवळ नगदी दक्षिणा नसल तर उधार लग्न लावतो तू. तुझ्यासारख्याचा भरोसा करू नाही तर कोणाचा भरोसा कराव? आणि त्याच वेळेस नारद हा ब्राह्मण आहे. नारदाच्या साक्षीनं 16,100 कुमारिकांशी भगवान श्रीकृष्ण परमात्माचा विवाह झाला. 16,100 पत्न्या भगवंताला झाल्या. त्यावेळेला भगवंतानं 16,100 रथ तयार केले. एकीला बसण्याकरता एक रथ तयार केला. आता द्वारकेकडे जावाव एवढ्यामध्ये इंद्रदेव आले. तक्रार घेऊन आलेले होते. त्यावेळेस इंद्रदेवानं फक्त एक फूल आणलं होतं परिजातकाचं. पण आज इंद्रदेवानं परिजातकाचं झाडच आणलं आणि ते परिजातकाचं झाड भगवंताच्या चरणी अर्पण केलं. भगवंता फार उपकार झाले. फुल नाही फुलाची पाकळी दक्षिणा देवाव. एवढं मोठं आमचं काम केलं म्हणून ते फुलाचं झाड तुमच्या चरणी अर्पण करतो. भगवंत म्हणजे फार चांगलं झालं. वाद मिटला. आणि भगवंतानं काय केलं? ते परिजातकाच्या फुलाचं झाड सत्यभामेला दिलं. सत्यभामे
एका फुलाकरता रुसून बसली होतीस, फुलाचं झाडच घे. सत्यभामा त्या फुलाच्या झाडामध्येच खुश झाली. आता कोणाचं मन धरणी कशी करावं भगवंताला माहीत आहे. कारण आता सत्यभामेच्या समोर दुसऱ्या 16,100 बायका केल्यावर मग ही किती भांडल. हिनं भांडू नाही म्हणून भगवंतानं तिला येड्याची समज काढली. पुढचं मी बोलत नाही. येड्याची समज फुल झाड देऊन समज काढली. नारद मुनी म्हणले, देवा आता घेऊन जा तुमचा खटाटोप, तुमचं वराड तुम्ही घेऊन जा, मी चलतो. देवानं सांगितलं, म्हणले नारदा बिगर अवतानाचा आलास तसं, लग्न लावलास तसं, एकदा तो आमच्या संग चल. म्हणला का आला. म्हणले दादाच्या माघाऱ्या इतक्या बायका केल्या. आता मग दादाची सपादनी करायला, मग सपादनी करायला चल म्हणले. दादानं विचारल्यावर मी काय सांगू. बरं आहे म्हणले, काय हरकत नाही. एका रथामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा, नारद मुनी, त्याच रथामध्ये सत्यभामा बसली आणि बाकीचे 16,100 रथ भगवंताच्या रथाच्या पाठीमागे निघाले. ज्योतिषपूर नगरीहून द्वारका धामला 16,101 रथ येत होते. बळीराम दादानं पाहिलं, बाबा एवढं सैन्य कोणाचं असावं. आज तर द्वारकेमध्ये श्रीकृष्ण नाही आणि युद्धाचा आता प्रसंग आला. कोण्या राजानं आपल्यावर स्वारी केली असेल, कोण युद्धाला आला असेल. 16,101 रथ दिसत होते. याच्या पाठीमागं किती सैन्य असेल. दादाला काळजी पडली होती आणि त्या अवस्थेमध्ये भगवंतानं आपला रथ आणला, रथ सोडला. रथातून भगवंत उतरले, नारद मुनींनी उतरले, सत्यभामा उतरली. मग सगळ्याची लाईन लागली. 16,100 जणीनं लाईन लावली. कशाला. उतरल्या भगवंतानं बळीराम दादाचं दर्शन घेतलं. बळीराम दादाचं भगवंतानं दर्शन घेतल्यावर नारदानं बळीराम दादाचं दर्शन घेतलं, सत्यभामेनं दर्शन घेतलं. आता हे नव्या नवऱ्या होत्या 16,100. हे म्हणल्या मालक पाया पडालाय. ज्या ब्राह्मणानं आपलं लग्न लावलंय ते ब्राह्मण पाया पडाले. आपली वडील सवत पाया पडाली. आपल्या कुटुंबातला कोणीतरी वरिष्ठ व्यक्ती असला पाहिजे. सत्यभामेचं दर्शन झाल्यावर 16,100 जणीनं लाईन लावली दर्शनाला. बळीराम दादानं पाहिलं, बाबा म्हणजे कोण्या गावच्या बाया हातगड्या म्हणले आणि कसं काय मया पाया पडाले. आता कृष्णाला म्हणले, कृष्णा कोठल्या बाया हातारे म्हणले. आता कृष्णाला जराशी लाजच वाटू लागली सांगायची. आणि सपादनी करायला याला आणलं होतं ना. पण नारद असं आहे, बोल म्हणलं तिथं बोलणार नाही, बोलू नको म्हणलं तिथं बोलल्याशिवाय राहणार नाही. नारदाला चिमटा घेतला. तुला काय मुक बसायला आणलंय काय म्हणला, सपादनी करायला आणलंय की म्हणला. तसं म्हणल्यावर नारद म्हणला, दादा ते बायानं होता. हा बायानं होत, बायानं होत तर काय गडी आहेत काय रे, पुरुष आहेत काय. नाही दादा पुरुषही नाहीत, हा बायाही नाहीत.
पुरुषही नाही तर मग काय हिजडे होतं की काय रे? नाही दादा, तसं काही म्हणू नका पेशावनी. कोण होतं दादा? ते की नाही दादा? ते की नाही दादा? ते की नाही? हा, अरे ते की नाही, ते की नाही, ते की नाही, ही काय लावली भानगड? अरे कोण होतं रे? सांग ना, कोण आहे ता? त्यावेळेला नारदानं सांगितलं, म्हणले दादा हे सगळ्या तुमच्या भावजया होता, कृष्ण पत्नी आहेत. बरं म्हणले. किती होता रे? म्हणले नाही, थोड्या होता म्हणला. नाही तसं नाही म्हणले, मोजून लग्न लावलास की मोघून लावलास? अरे मला दक्षिणा द्यायचं कळते, किती लग्न लावलास? म्हणला थोड्यात होता. थोड्या तरी 16,100च होता म्हणला. दादा म्हणले बस झाले काय इतक्याच? आणखीन 22,000 भेटना गेल्या काय? म्हणला दादा तुमचा भाऊ लई शाहू. हा, आमचा भाऊ शाहू आहे आणि तू त्याहून शाहू. आणि ज्या दिवशी तुला कुठंच तारीख नसली त्या दिवशी याचं लग्न नाही जाय, म्हणजे तुझी दक्षिणा पक्की राहते. हक्काचं घर आमचं, तुला दक्षिणा घ्यायला. नारदानं उत्तर दिलं, म्हणले दादा ब्राह्मणाला दक्षिणा भेटाव म्हणून कोणी लग्न करीत नसते म्हणला. ज्याचं त्यालाच लग्न करावं लागते म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा देतात. ब्राह्मणासाठी कोण लग्न करायलंय म्हणला. आणि नारदानं संपूर्ण वृत्तांत सांगितला. एवढ्या कुमारिका भगवंताला शरण आल्या म्हणून भगवंताला त्याची शरणागती पत्करावं लागली. बळीराम दादानं उत्तर दिलं, नारदा एवढ्या कर नाही तर आणखीन इतक्याच कर म्हणाव, पण एक कर, सर्वांना समान बाळग म्हणाव. एकीला अंगसीन एकीला दांगसी नको, सर्वावर प्रेम सारखं कर म्हणाव. आणखीन इतक्यात करू दे, पण सगळ्याचे मन सारखे राख. नाही तसं लई हुशार आहे हो म्हणला. तसं म्हणला हे कोणालाच दुखवीत नाही म्हणला. तसं लई शाहू आहे म्हणला. मग बस झालं म्हणजे दुसरं काही करायचं नाही. भगवंतानं 16,100 महाल सजवले. एकीला राहण्याकरता एक सोनियाचा महाल दिला. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता 16,108 पत्न्याचं आधिपत्य करत होते. 16,108 पहिल्या 8 जे लग्नाच्या पत्न्या होत्या ते अष्टधा प्रकृती होत्या. आणि 16,100 जे होत्या ते वेद श्रुती होत्या. म्हणायला 16 सहस्र भोगुनी नारी देव कृष्ण ब्रह्मचारी म्हणायला बायका होत्या. पण 8 जणी अष्टधा प्रकृती होत्या. 16,100 वेदाच्या श्रुती होत्या. आणि एवढा असताना भगवंत आनंदानं राज्य करत होते. नारद मुनी लग्न लावून गेले होते. काही दिवसानं 4-6 महिन्यानं नारद मुनी परतून आले द्वारकेला परतून आल्यावर नारदानं भगवंताला विचारलं, म्हणले कृष्णा, म्हणजे काय म्हणतो, तुला एकूण किती पत्न्या होता? ती म्हणला तुला माहित नाहीत काय? तुझ्याच हातानं लग्न लागलेत की नाही? हे माहित आहे बाबा, पण आम्ही ब्राह्मण माणसं, कोणाच्या बायका किती होता काहला ध्यान ठेवा. मग विचारायला का आला म्हणला? नाही येरी म्हणतो बाबा, तुझ्या इतक्या बायका सध्या कोणालाच नाही का?
उगा आकडा विचारालो तुला किती बायका हाता. देवानं सांगितला आकडा. म्हणजे नारदा 16,108 पत्न्या आहेत. 16,108 म्हणल्याबरोबर नारद म्हणला बाबा 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 बाबा, इतक्या लईन तुला एकल्याला काय करायचे आता. काय म्हणला, इतक्या लईन तुला एकल्याला काय करायचे आता. हा, एकल्याला काय करायच्यात म्हणजे तुला एखादी पाहिजे की काय रे. नाही तसं म्हणणं झालो मी, काय तुला तुझी बायको मागणं झालो. मग म्हणणं लोकायला एक एक बायको भेटना झाली आणि तू राजा झाला म्हणून एकल्याला इतक्या बायका काय करायचे रे. बाकीचे मुंजे राहिलेत की त्या मुंजायचं सोड. म्हणजे तुला त्याचं काय घेणं देणं आहे. तुला एखादी पाहिजे काय. नाही नाही म्हणला तसं म्हणणं झालो. पण माझं म्हणणं तुला एकट्याला काय करायचे आता. मग सरळ सरळ म्हणणं तुला एखादी पाहिजे काय. नारद म्हणला बाप्पा तुला इतक्या लय बायका हाता, मला एकही नाही म्हणला. मग घेऊन जाय म्हणला एखादी. घेऊन जाय म्हणल्याबरोबर नारद म्हणला कोणती नेऊ. वा रे वा, साधू बुवा कीर्तन करे पर नजर पोरीवरी. आज एवढं जर वातावरण बिघडत असेल, समाज फार चांगला आहे, समाज फार चांगला आहे, पण समाजाला दिशा देणारे चांगले नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे एवढं जर आहे तर ब्रह्मचारी जर काय झाला आवाज बरोबर, ब्रह्मचारी जर भ्रष्ट होत असतील, ब्रह्मचारी जर भ्रष्ट होत असतील, सर्वसामान्य जनतेनं काय करावं, कोणावर भरोसा ठेवावा. असे जर ब्रह्मचारी परनारीवर नजर ठेवत असतील तर समाजानं कोणावर भरोसा ठेवावा असं भगवंत म्हणतात. आणि जबान गेली भगवंताची, घेऊन जा एखादी, घेऊन जा एखादी म्हणल्यावर कोणती नेऊ म्हणला. भगवंतानं सांगला जित्या जवळ मी नसलो ती घेऊन जाय. कामातुरा न भय न लज्जा न चिंता. कामातुर झालेल्या माणसाला भीती वाटत नाही, लाज वाटत नाही, चिंता वाटत नाही. कामातुरा न भय न लज्जा न चिंता. मग नारदानं विचार केला, हे एकट्या रुक्मिणी जवळ बसलेलं आहे, बाकीचे 16,107 घरं रिकामी असतील. 16,107 पैकी जी मला पसंत येईल ती करून नेईल. आता माग ऐकू आले का, आखरी काठाला माग ऐकू आले का, मी काय म्हणालो ते समजाले का. हा बरं झालं हातवरी केला, नाही तर नळी फुंकली सोनारेने इकडून तिकडे जाय वारे असं होऊ नये. गोपाल कृष्ण भगवान की जय. नारदानं विचार केला, एकट्या रुक्मिणीपाशी हा आहे, 16,107 पैकी एखादे पसंत करेल आणि घेऊन जाईल. तिथून निघाला, महालामध्ये गेला, दुसऱ्या पत्नीजवळ गेला. तिथं भगवंता हजर. या या नारद मुनी या, कसं काय येणं केलं. काही नाही म्हणला, येरीच आलो.
तिसऱ्या घरी गेला. या नारद मुनी या, कसं काय येणं केलं? जिथं नारद जाईल तिथं भगवंता स्वागत करायला हजर होत. 200 घरं फिरलं, जिथं गेलं तिथं भगवंता हजर. त्यावेळेला नारद म्हणला, मी रस्त्यानं यालो न तू काय ढाळणावून उड्या मारून याला की काय रे? जिथं गेलो तिथं हजर. नारद हिरमोसला झाला, नाराज झाला, गामागरज झाला. तेलही गेलं, तुपही गेलं ना हाती धोपटणं आलं. एक तर साधूपणाही गेला, संन्यासही गेला आणि बायकोही भेटली नाही. नाईलाजानं नारद तिथून निघाले. आता वनामधून जात होते. वनामधून जात असताना भगवंतानं माया केली आणि माया करून भगवंतानं काय केलं? 12 कळ्या तपण्याकरता सूर्याला आज्ञा दिली. सूर्य 12 कळ्या तपला, पाण्याचा थेंब राहिला नाही कुठं. जागते जागी पाणी आटून गेलं. नारदाला तहान लागली होती, पियाला पाणी भेटत नव्हतं. झाडाखाली जाऊन बसाव, झाडाला पान राहिलं नव्हतं. पानं सुद्धा होरपळून गेले होते. नारदाला वाटलं आता मरतो, म्हणला आता वाचत नाही. पण भगवंतानं एक मायेचं तळं तयार केलं. नारदाला ते तळं दिसलं. नारदाला वाटलं या तळ्यामध्ये पाणी पिता येते आणि स्नान करता येते. पाणी पिण्याकरता, स्नान करण्याकरता नारद गेला. नारद त्या तळ्यामध्ये स्नान करण्याकरता गेला. त्यावेळेला काय झालेलं आहे?